दरम्यान राज ठाकरे यांनी 96 लाखांची यादी द्यावी आणि संविधानानुसार निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिलाय। राज ठाकरेंना केवळ भावनिक वातावरण निर्माण करायचं असून खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे। झोपलेल्यांना जाग करता येणं पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे। राज ठाकरे साहेबांना माझं विनम्र आवाहन आहे की 96 लाखाची यादी द्या। बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि संविधान दिले आणि त्या ठिकाणी संविधानानं निवडणूक आयोग आलाय, तिकडे तक्रारी करायच्या ना। भाषणांमधनं त्या ठिकाणी मतदानावर भाष्य करण्यापेक्षा ज्या याद्या जी नावं आले संबंधित यंत्रणांकडे द्यायची। परंतु आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं। झोपेचं सोंग घेतलेल्याला किती गदागदा हलवलं तरी तो हलणार नाही। परंतु तुम्ही जो काही भाजपच्या मदतीने स्कॅम केलाय, सरकारच्या मदतीने दबावाखाली आयोग काम करतोय, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।